what is the minimum intensity I naught for human ear? किती असते? 10⁻⁻12. एक मिनिट चॅट बॉक्स मध्ये चेक करूयात काय मेसेज आलाय. ओके फाईन. ओके सो मिनिमम इंटेन्सिटी किती आहे? 10⁻⁻12. एवढी इंटेन्सिटी जर पाहिजे. ओके व्हॉट इज थ्रेशोल्ड ऑफ हिअरिंग? 10⁻⁻12 म्हणजेच मिनिमम इंटेन्सिटी. थ्रेशोल्ड ऑफ हिअरिंग म्हणजे काय? मिनिमम इंटेन्सिटी तेवढी पाहिजे. बघा ही सगळी वेगवेगळी नाव आहेत. व्हॉट इज थ्रेशोल्ड ऑफ पेन? 1 watt per meter square. What is the unit of intensity? Watt per meter square. So maximum intensity that can be sustained by the human ear is 1 watt per meter square. Okay, fine. Next point is frequency and pitch. Next point जो आपण बघणार आहोत तो काय आहे? Frequency and pitch. प्रत्येक साऊंडला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असते किंवा pitch असते. ओके सो फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन. फ्रिक्वेन्सी, लाउडनेस किंवा pitch आणि लाउडनेस. रोअर ऑफ लायन म्हणजे काय? सिंहाची गर्जना. रोअर ऑफ लायन. ओके अँड सॉन्ग ऑफ मॉस्किटो. डासाचं गुणगुण. त्यालाच म्हणतो ते सॉन्ग ऑफ मॉस्किटो and roar of lion. Let us try to compare these two sounds. Both of these are sounds. Yes or no? Danny, yes or no? The roar of lion and song of mosquito. Fine. Let us try to understand these two sounds. Loudness. कोणाची जास्त? Loudness. Right. So here we have high loudness. Here we have high loudness. Here we have low loudness. You guys are माझ्या. Okay. The roar of lion is a sound with high loudness. Song of mosquito is a sound with low loudness. Okay. Now let us try to compare the frequencies or the pitch. ज्याला आपण pitch म्हणतो किंवा frequency म्हणतो. थोडस हाय पिच ला गाणं म्हणा असं म्हणतात. थोडस लो पिच. पिच थोडीशी हाय होतीये, थोडीशी कमी होतीये, लेस होतीये, मोर होतीये असं म्हणतो ना. ऍडजस्ट करा पिच असं म्हणतो ना. तर आता ही काय प्रॉपर्टी आहे तर तुमच्या लक्षात येईल. रोअर ऑफ लायन आवाज ऐकून माहित आहे, ऐकायला जायचं नाही. आवाज ऐकून माहित आहे, ऐकायला जायचं नाही. बस रोअर ऑफ लायन is a low pitch sound. बेस म्हणतो ना आपण. कसं आहे लो पिच साऊंड. सो त्या ज्या काय फ्रिक्वेन्सीज आहेत त्या लेस आहेत. त्यातल्या फ्रिक्वेन्सी ज्या काय आहेत त्या कशा आहेत? लेस आहेत. बरोबर. त्यातल्या टोन्स ज्या काय आहेत त्या कशा आहेत? कमी फ्रिक्वेन्सीचे आहेत. फाईन. अँड सॉन्ग ऑफ मॉस्किटो आवाजात दम नाहीये, लो लाउडनेस, पण फ्रिक्वेन्सी मात्र काय त्रास झाल्याशिवाय काय सोडत नाही. बरोबर का? बरोबर का? फ्रिक्वेन्सी कशी आहे? हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे व्हायब्रेशन्स ऑफ एअर पार्टिकल्स काय होते एका सेकंदात फार जास्त होती. व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी असते. लो लाउडनेस, हाय पिच. बरोबर. बरोबर का? पुढे हाच डिफरन्स आणखी एका पद्धतीने पण सांगता येईल. मुलांचा आवाज आणि मुलींचा आवाज त्याच्यामध्ये पण डिफरन्स असतो. आवाज ओळखता येतो मुलगा बोलतो की मुलगी बोलते. आवाज ओळखता येतो. व्हाय इट इज सो? इट इज बिकॉज ऑफ पिच. मुलांचे आवाज जे असतात ते लो पिचचे असतात, मुलींचे आवाज जे असतात ते हाय पिचचे असतात. आता आम्हाला पिच आणि लाउडनेस डिफरन्स समजला का? क्लिअर आहे? क्लिअर आहे का? हाय फ्रिक्वेन्सीचे साऊंड असतील तर त्याची पिच जास्त, मोर पिच. अँड लो फ्रिक्वेन्सी साऊंड मीन्स लो पिच. दॅट्स इट. फ्रिक्वेन्सी आणि पिचला तुम्ही रिलेट करू शकता. आणि एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर रोअर ऑफ लायन आणि सॉन्ग ऑफ मॉस्किटो कम्पेअर करून बघा. तुमच्या लक्षात येईल की कुठं फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कुठं फ्रिक्वेन्सी जास्त आहे.
हाय पिच साऊंड आहे विथ लो लाउडनेस. दिस इज लो पिच साऊंड विथ हाय लाउडनेस. समजतंय का? तो हा विषय लक्षात आला तुमच्या. नेक्स्ट क्वालिटी ऑफ टिम्बर. क्वालिटी ऑफ टिम्बर TIMBRE. हा झाला पिच पॉइंट. समजला तुम्हाला? त्यामध्ये एक एक्झाम्पल द्यायचं, भाषा काही नाही दिलं तरी चालतं. नेक्स्ट आहे क्वालिटी और टिम्बर. हा क्वालिटी और टिम्बर त्याच्यामध्ये लिहा. लोएस्ट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज फंडामेंटल. तो काय साऊंड ऐकायला येतो आपल्याला. त्याच्यातली लोएस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फंडामेंटल. लिहा लोएस्ट फ्रिक्वेन्सी कॉल्ड एज फंडामेंटल. लोएस्ट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज फंडामेंटल. पुढे लिहा. The quality of any musical sound, just keep on writing. त्याच्यामध्ये हेडिंग दिला क्वालिटी किंवा टिम्बर. त्याच्यामध्ये लिहा आता लोएस्ट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज फंडामेंटल. हा पहिला पॉइंट लिहिला. दुसरा पॉइंट, द क्वालिटी ऑफ एनी म्युझिकल साऊंड, द क्वालिटी ऑफ एनी म्युझिकल साऊंड is decided by number of overtones. Number of overtones underline. Is decided by number of overtones. Number of overtones underline. And their relative intensities. And their relative intensities. So suppose we have two musical instruments. One is, let's say, bansuri, and another is, let's say, गिटार. एक बासरी आहे, एक गिटार आहे. दोघांना सांगितलं सा रे ग म प ध नि म धा. दोघांना हिंदी वाजवायला सांगितलं. मराठी वाजता येत नसेल तर ते हिंदी असं लिहिलेलं आहे. दोघांना हिंदी वाजवायला सांगितलं म्हणजे दोन्ही इन्स्ट्रुमेंट्स, both the instruments are sounding same fundamental frequency, right? बरोबर का? पण एखाद्या इन्स्ट्रुमेंटनी प्रोड्यूस केलेले ओव्हरटोन्स आणि दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटनं प्रोड्यूस केलेले ओव्हरटोन्स काउंट मध्ये डिफरंट असू शकतात. येस ऑर नो? येस. देअर रिलेटिव्ह इंटेन्सिटीज. रिलेटिव्ह इंटेन्सिटीज म्हणजे कोण जास्त आहे, कोण कमी आहे, किती कमी आहे. हे जे काय एक फंडामेंटल तयार होणार, त्यानंतर त्याचे ओव्हरटोन्स असणार आहेत हायर फ्रिक्वेन्सीज. या हायर फ्रिक्वेन्सीच्या इंटेन्सिटीज किती आहेत, लाउडनेस किती आहे किंवा इंटेन्सिटी किती आहे आणि काउंट किती आहे, हा इन्स्ट्रुमेंट वाईज डिफरंट होत असेल. दोन्ही इन्स्ट्रुमेंट नीच वापरतात, नीच साऊंड करतात. दोन्ही इन्स्ट्रुमेंट मधून फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम बाहेर येते, कळते का? पण ऐकायला एक इन्स्ट्रुमेंट बरं वाटतं, दुसरं इन्स्ट्रुमेंट नको वाटतं. दॅट इज कॉल्ड एज क्वालिटी ऑफ द साऊंड. अँड द क्वालिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ ओव्हरटोन्स. जितके ओव्हरटोन्स जास्त असतील त्यात पण त्याच्यामध्ये जर स्पेसिफिक रिलेशन असेल, फॉर एक्झाम्पल इव्हन हार्मोनिक्स, ऑड हार्मोनिक्स, तर त्या केस मध्ये आम्हाला चांगला आवाज ऐकायला येतो. क्वालिटी चांगली असं म्हणतो आम्ही आवाजाची. और द गुड क्वालिटी साऊंड. समजतंय? तर नंबर ऑफ ओव्हरटोन्स अँड देअर रिलेटिव्ह इंटेन्सिटीज. किती आहे त्याची इंटेन्सिटी, फार जास्त आहे, फार कमी आहे, मग पुढच्याची किती आहे, त्याच्या पुढच्याची किती आहे, त्याच्या पुढच्याची किती आहे, कळते का? फॉर टाइमिंग आम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, two different musical instrument can produce same fundamental note. नोट म्हणजे काय, साऊंड ऑफ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. एकाच फ्रिक्वेन्सीचा साऊंड, त्याला काय म्हणतात, नोट. पण इन जनरल साऊंड म्हटलं की त्याच्यामध्ये बऱ्याच नोट्स असतील. सो लोएस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असेल, फंडामेंटल. त्याची किती ओव्हरटोन्स प्रेझेंट आहेत, हाऊ मेनी ओव्हरटोन्स ऑफ दॅट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर प्रेझेंट, दॅट टू विथ व्हॉट इंटेन्सिटीज, व्हॉट रिलेटिव्ह इंटेन्सिटीज, दॅट विल डिसाइड द क्वालिटी ऑफ द साऊंड.
So one instrument, you may call that instrument as a good instrument and another as a bad. Why? Because of presence of overtones. कशात जास्त आहे, कशात कमी आहे आणि इंटेन्सिटी, रिलेटिव्ह इंटेन्सिटी काय आहे. ओके, आता एक्झॅक्टली कसं ठरवायचं त्यासाठी आम्हाला थोडासा अभ्यास त्याचा पण करावा लागेल म्युझिकचा. मग लक्षात येईल ना कधी चांगलं इन्स्ट्रुमेंट म्हणायचं, कधी खराब. कळतंय का? समजलं? लॉजिक लक्षात झालं? सो बासरीनं वाजवलेला आणि गिटारने वाजवलेला आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम असते, पण ऐकायला एक बरा वाटेल, दुसरा एवढा चांगला वाटणार नाही, कारण क्वालिटी मध्ये डिफरन्स, बोला क्वालिटी मध्ये डिफरन्स असणार. करेक्ट. इको और रिवर्बरेशन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, साऊंड इको पण होऊ शकतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक नंबर 4, इको अँड रिवर्बरेशन. The effect of sharp sound. लिहा माझ्यावर लिहा, मी सांगतो तसं लिहा. The effect of sharp sound. The effect of sharp sound. इको मध्ये लिहिताय ना? The effect of sharp sound once heard remains in the mind. The effect of sharp sound once heard remains in the mind for next 0.1 second. For next 0.1 second. 1/10 of the second. For next 0.1 second. म्हणजे मी बोललो त्याचा इफेक्ट नेक्स्ट किती सेकंड पर्यंत राहणार आहे? 0.1 सेकंड पर्यंत राहणार आहे. त्या 0.1 सेकंडच्या आतच मी काहीतरी वेगळं बोललो तर मिक्स होऊन जाईल. पहिला पॉइंट तो आहे. दुसरा पॉइंट असा आहे, नीट लक्ष द्या, तो साऊंड जर परत ऐकायला यायचा असेल, जी इको ना, तो साऊंड जर परत ऐकायला यायचा असेल, जे काय लेट्स से गिवन इन्स्टन्स ऑफ टाइम, एवढं फळ्यावरती लिहिलं जाते आणि सांगितलं जाते की सगळं लिहायचं आहे. लेट्स से ऍट दिस इन्स्टन्स ऑफ टाइम, किंवा ही माझी लोकेशन आहे, एक साऊंड आता मला ऐकायला आलाय. ओके, एक साऊंड, एक सिलेबल मला ऐकायला आलेला आहे. एक काहीतरी आपण म्हणतो, काय म्हणूया, के म्हणूया, के असं आपण म्हणतो. आता के परत ऐकायला आला म्हणजे इको आला. के असं आपण म्हणतो, परत ऐकायला आला म्हणजे इको आला. के आता ऐकायला आलाय, नेक्स्ट 0.1 सेकंड साठी त्याचा इफेक्ट आहे ना. हो, मला सांगा, हा साऊंड इथून जर परत यायचा असेल आणि इको ऐकायला यायचा असेल तर पहिला जो काही के ऐकायला आलेला आहे त्याचा इफेक्ट डेड होऊ देणार. मग तो रिफ्लेक्शनचा के परत ऐकू, मग तो डिस्टिंक्ट के म्हणून ओळखला जाईल. दॅट विल बी रेकग्नाइज्ड ॲज अ डिस्टिंक्ट के. पहिला के ऐकायला आला, के ऐकला तुम्ही, आता तुम्हाला इको येतोय का? येत नाहीये. का? कारण पहिल्या केचा जो काही इफेक्ट 0.1 सेकंड साठी राहतोय आणि रिफ्लेक्ट होऊन जो काही के आता यायला लागलाय, वॉलला रिफ्लेक्ट होऊन पण येत असेल ना, तो त्या 0.1 सेकंडच्या आतच येतो. कळतंय का? आणि त्यानंतर बाकीचे मल्टिपल रिफ्लेक्शन त्यांची काही इंटेन्सिटी नाही, तर त्यामुळे ते ऐकायला येतच. समजतंय का? बोला येस नो. तो मला सांगा, इथं साऊंड ऐकायला आला आणि परत साऊंड जाऊन परत ऐकायला आला, त्यात ओव्हरऑल टाइम इंटरवल किती पाहिजे? ओव्हरऑल टाइम इंटरवल किती पाहिजे? 0.1 पाहिजे. टाइम इंटरवल किती पाहिजे? 0.1 पाहिजे. बरोबर? समजतंय? बर, पण टाइम इंटरवल 0.1 पाहिजे. ही बॉल किती डिस्टन्स वरती पाहिजे ते काढूया. लेट्स से दिस डिस्टन्स इज L. Distance is L. बरोबर? तर ते का this distance will be again L. तो साऊंडला किती वेळ लागला पाहिजे? मिनिमम 0.1 तर लागला पाहिजे. 0.1 पेक्षा जास्त लागला तर चालतो ना. एकदा के म्हटलं
केला तो 2 सेकंदानंतर परत एकदा के ऐकायला आला, चालेल ना? पण मिनिमम इट शुड बी 0.1. सो मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे रिफ्लेक्शन साठी, इको ऐकायला येण्यासाठी? डिस्टन्स कॅल्क्युलेट करूया. कसं कॅल्क्युलेट करणार? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू किंवा टाइम इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन स्पीड किंवा स्पीड इज इक्वल टू काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती आहे? L प्लस L किती झालं? काय सांगा? 2x अपॉन टाइम टेकन. टाइम टेकन किती आहे? 0.1. सो 2L हे डिस्टन्स किती आलं? 0.1 into velocity of sound at that instance. त्या इन्स्टन्सला जी काय किंवा त्या कंडिशन्सला जी काय velocity of sound आहे ती. बर, L is equal to काय आलं? हा, L is equal to काय आलं? 0.1 into V upon 2. बरोबर का? 0.1. आता जनरली स्पीड ऑफ साऊंड at room temperature 340 घ्यायला, 330 घ्यायला काय हरकत नाही. आपण चला 340 घेऊ. ओके, लेट्स से 340 मीटर पर सेकंड velocity of sound in air. लेट्स से 340 अपॉन 2 का काय आन्सर आलं? 0 ला 0.1 कॅन्सल, 34 अपॉन 2 70. मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे? 17 मीटर. तर इको ऐकायला लागेल. बरोबर का? ऐकले का नाही कधी? 17 मीटर डिस्टन्स पाहिजे. मला असेल ना कुठेतरी. का पाहिजे समजलं तुम्हाला? कारण तो इफेक्ट किती सेकंड परसिस्ट होतो? 0.1 सेकंड. एका साऊंड ऐकायला आला, एखादा सिलेबल ऐकायला आलं किंवा एखादा साऊंड ऐकायला आला, त्याचा इफेक्ट पुढे किती वेळ आहे? 0.1. ऐकायला आलेल्या इन्स्टन्स पासून पुढे 0.1. तेवढा त्याचा इफेक्ट डाय आउट झाल्यानंतर पुढचा येतो. कळतंय का? तुम्ही हे का तुम्ही हे सगळं पुढे लिहा. रिव्हर्बरेशन. इकोचं लॉजिक झालं. रिव्हर्बरेशन त्यातच द्यायचं. नेक्स्ट पॉइंट करून टाका. खालच्या वहीला फक्त लिहा रिव्हर्बरेशन. REVER BERATION. REVER reverberation is a persistence of sound. Reverberation is a persistence of sound. Reverberation is the persistence of sound till it falls below the minimum level of till it falls below the minimum level of audibility. AUDIBILITY. Minimum level of audibility. AUDIBILITY. ब्रॅकेट मध्ये लिहा. मिनिमम लेवल ऑफ ऑडिबिलिटी किती आहे? 10 to the power minus 12. लिहा 10 raised to minus 12 वॅट पर मीटर स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये लिहा 10 raised to minus 12 वॅट पर मीटर स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. ओके, सो एखादा साऊंड ऐकायला यायला लागलाय मल्टिपल रिफ्लेक्शन होत आहेत त्याचे. ओके, पण मल्टिपल रिफ्लेक्शन झाल्यानंतर सुद्धा त्याची इंटेन्सिटी मोर दॅन 10 raised to minus 12 आहे. त्याची इंटेन्सिटी किती आहे? तरी पण मोर दॅन 10 raised to minus 12 आहे. मग तू परत ऐकायला येणार. कळतंय का? समजतंय का? सो एखादा साऊंड जोपर्यंत तो कम्प्लिटली डाय आउट होत नाही. आता कम्प्लिटली डाय आउट केव्हा होणार? जेव्हा त्याची इंटेन्सिटी लेस दॅन 10 raised to minus 12 होणार, तेव्हा तो कम्प्लिटली डाय आउट होणार. पण तोपर्यंत तो राहिला ना, परसिस्ट राहिला ना. कळतंय का? त्याला म्हणायचं रिव्हर्बरेशन. काय म्हणायचं? रिपीट करा. काय म्हणायचं? पुढे लिहा खाली. नेक्स्ट डेफिनेशन लिहायची आहे. रिव्हर्बरेशन टाइम. नेक्स्ट पॉइंट करून लिहायचं.
बेसिक पॉइंट एकच चालू आहे, इको अँड रिव्हर्बरेशन. इकोचा विषय संपलाय, आता रिव्हर्बरेशन. Reverberation time is the time required by the sound intensity. The time required by the sound intensity is the time required by the sound intensity to fall by the factor of to fall by the factor of 10 raised to minus 6. To fall by the factor of 10 raised to minus 6. एवढ्या फॅक्टरनी तो काय व्हायला पाहिजे, फॉल व्हायला पाहिजे. म्हणजे सपोज इनिशियली तो 2 आहे, तर फायनली किती व्हायला पाहिजे, 2 into 10 raised to minus 6 व्हायला पाहिजे. इनिशियली 2 आहे तर फायनली किती व्हायला पाहिजे, 2 into 10 raised to 6 व्हायला पाहिजे. या प्रोसेस साठी जो काही टाइम लागतो, या टाइमला म्हणतात टाइम ऑफ रिव्हर्बरेशन. या टाइमला काय म्हणतात, टाइम ऑफ रिव्हर्बरेशन. समजलं? इनिशियली तो किती आहे, 2 आहे. लेट्स से एनी व्हॅल्यू x, फायनली किती पाहिजे, x into 10 raised to minus 6 पाहिजे. इनिशियल इंटेन्सिटी x आहे, फायनल इंटेन्सिटी किती पाहिजे, फायनल इंटेन्सिटी किती पाहिजे, बोला, x into 10 raised to minus 6. ओके फाइन. आता इथे लिहिले बघा, फॉर बिग डोम लाइक स्ट्रक्चर such as Taj Mahal, reverberation time may be as large as 20 to 30 seconds. So 20 ते 30 सेकंड तो आवाज कन्सिस्टंटली राहणार आहे, ऐकायला येणार आहे. कळतंय का? समजलंय का? किंवा 20 or 30 seconds will be required to fall the intensity of given sound by the factor of 10 raised to minus 6. एवढा फॅक्टरनी तो आवाज कमी होण्यासाठी, इंटेन्सिटी कमी होण्यासाठी 20 ते 30 सेकंड पण लागू शकतात. कळतंय का? डेफिनेशन बाय डेफिनेशनला काम नाही विचारायचं. 10 raised to minus 12 शी रिलेशन केलं असेल, कळतंय का? why 10 raised to minus 6? बाय डेफिनेशन रिव्हर्बरेशन टाइम डिफाइन करायचं. y.1 राहतो आता persistence of sound 0.1, y.1 राहतोय तसं याचं रिलेशन 1.6 काहीतरी रिलेशन त्यांनी कशाबरोबर लावलं असेल, 10 raised to minus 12 या मिनिमम इंटेन्सिटी बरोबर लावलं असेल. पण बट अगेन इट इज अ डेफिनेशन. सो तिथं काय म्हणून विचारायची गरज नाही. टाइम ऑफ रिव्हर्बरेशन इज डिफाइंड ॲज टाइम रिक्वायर्ड बाय द साऊंड इंटेन्सिटी टू फॉल बाय द फॅक्टर ऑफ 10 raised to minus 6. ओके, सांगेन मी तुम्हाला कुठं काय विचारता येतो, कुठं विचारता येतो. कुठल्याही डेफिनेशनला बाय डेफिनेशन असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याला काय म्हणता येतं, कारण काही गोष्टी डिफाइन कराव्या लागतात, काही पुढच्या गोष्टी अंडरस्टँड करण्यासाठी. ओके फाइन. सो हा पण पॉइंट मला समजला. आता परत पॉइंट जो आला म्हणून तो आहे ट्रान्समिशन ऑफ एनर्जी बाय वेव्ह. करून दाखवायचं आहे का, कोणानी सांगा, करून दाखवायचं आहे का परत? ट्रान्समिशन ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट लेंथ, एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट व्हॉल्यूम किंवा एनर्जी डेन्सिटी, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम वगैरे ते सगळे पॉइंट्स आहेत. फॉर्म्युले तेच मागचे सगळे, पॉवरचा फॉर्म्युला, इंटेन्सिटीचा फॉर्म्युला, तेच सगळे फॉर्म्युले इथं परत त्यांनी दिलेले आहेत. इंटेन्सिटी प्रोपोर्शनल टू एम्पलीट्यूड स्क्वेअर किंवा फ्रिक्वेन्सी स्क्वेअर, हे सगळे फॉर्म्युले ऑलरेडी आपल्याला झालेले आहेत. ओके, आता एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा आपण प्रयत्न करूया. काय दिले बघूया, एक्झाम्पल समजून घेऊया. ओके, नाउ एव्हरीवन बी रेडी विथ पेन अँड पेपर and solve this example along with me. अजून काय एक्झाम्पल? एक्झाम्पल नंबर सॉल्व एक्झाम्पल 59 आहे. काय बघूया, चला लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 1 ऑफ टुडेज लेक्चर. बघूया काय आहे एक्झाम्पल. वाचता वाचता डेटा शेजारी लिहिता आला पाहिजे. समजून घेऊया, चला समजून घ्या. क्वेश्चन वाचतो. an electric siren of 100 watt काय दिले,
power. लिहा P equal to 100 watt. An electric siren of 100 watt, J power equal to 100 watt. Sends out sound waves in air at a frequency of 1 kilohertz. So power दिली है 100 watt. Frequency दिली है 1 kilohertz. किलो म्हणजे किती? 1000 किंवा 10 raised to 3. बरोबर का? 10 raised to 3 hertz. Okay. 1 kilohertz. Assuming that the sound energy travels equally in all direction. जे तो पॉइंट सोर्स आहे आणि ती एनर्जी इक्वली इन ऑल डायरेक्शन काय होते? स्प्रेड आउट होतीये. फाइन. The intensity of sound. Calculate the intensity of sound at a point 100 meter away from the source. हा आपला सोर्स ऑफ साउंड त्याच्यापासून किती डिस्टन्स लावा? 100 मीटर. स्मॉल r इक्वल टू 100 मीटर. इथं काय पाहिजे आहे? इथं किती इंटेन्सिटी असते? बर, इथं किती इंटेन्सिटी असते समजून घेऊया. If the velocity of sound v is equal to 350 meter per second, velocity of sound किती आहे? 350 meter per second. बघा डेटा कसा एक्सट्रॅक्ट करायचा असतो. भरपूर मोठा क्वेश्चन आहे पण आपण डेटा एक्सट्रॅक्ट करावे. एक स्टेटमेंट वाचायचं, डेटा लिहायचा. एक स्टेटमेंट वाचायचं, थोडाफार डेटा लिहायचा. If the velocity of sound v is 350 meter per second and density of air is 1.29 kg per meter cube. Okay, 1.29 kg per meter cube. Determine the displacement amplitude of the air particles at that point. या ठिकाणी at that point म्हणजे या ठिकाणी at given point which is 100 meter away from the source. त्या ठिकाणी displacement amplitude पाहिजे आहे. The maximum possible displacement. माहित आहे आपल्याला intensity is proportional to amplitude square. कसं रिलेशन वापरावं लागेल बघू आपण. प्रोपोर्शनॅलिटी वापरावं लागेल की एक्झॅक्ट बघू आपण. बर, काय काय करता येईल कोण सांगेल? पहिल्यांदा इंटेन्सिटी कशी कॅल्क्युलेट होते? इंटेन्सिटी डेफिनेशन काय? इंटेन्सिटीची डेफिनेशन काय? एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. परत एकदा सगळ्यांनी म्हणायचं इंटेन्सिटीची डेफिनेशन काय? एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. पण एनर्जी पर युनिट टाइम म्हणजे काय? पॉवर. एनर्जी पर युनिट टाइम म्हणजे काय? पॉवर. मग इंटेन्सिटीची आणखी एक डेफिनेशन काय झाली? पॉवर पर युनिट एरिया. सो ओव्हरऑल पॉवर अपॉन ओव्हरऑल एरिया करा. बर, इथं जी काय पॉवर आहे हीच स्प्रेड आउट होते ना. इथं जी काय एनर्जी आहे हीच स्प्रेड आउट होतीये आणि इक्वली स्प्रेड आउट होतीये. सो पॉइंटच्या अराउंड काय मिळेल? सर्कल मिळेल, स्फियर मिळेल, क्यूब मिळेल, रेक्टँगल मिळेल. काय मिळेल? पॉइंटच्या अराउंड सर्कल मिळेल, 3 डायमेन्शन. हा, स्फियर मिळेल. सर्कलच्या अराउंड आम्हाला स्फियर मिळेल. इथं बघा इथं काय करायचं? सोल्युशन. सर्कलच्या अराउंड, सर्कलच्या सोर्सच्या काय मिळेल तुम्हाला? एक स्फियर मिळेल. या स्फियर वरती ऍट गिवन इन्स्टन्स ऑफ टाइम तुमची सगळी एनर्जी असेल नेक्स्ट मोमेंटला ती त्या स्फियरला क्रॉस करून पुढे जाईल. बरोबर? सोर्सची पॉवर किती आहे? 100 वॅट. एनर्जी तीच असणार आहे 100 वॅट प्रत्येक ठिकाणी. तीच पुढे चालली आहे दर सेकंदला. एका सेकंड मध्ये सोर्स किती एनर्जी रिलीज करतोय? 100 जूल. 100 वॅट पॉवर जे 100 जूल पर सेकंड ना. दॅट इज व्हॉट? जूल पर सेकंड. 100 वॅट पॉवर म्हणजे काय? 100 जूल पर सेकंड. सेकंदाला इतकं किती बाहेर पडतंय? 100 जूल. प्रत्येक क्रॉस सेक्शन मधून, या कंप्लीट क्रॉस सेक्शन मधून सेकंड